तर मैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत पावसाचे दिवस आहे. कंटिन्यू पाऊस काय काय हे गावामध्ये चालू आहे मैत्रिणींनो. आणि काय होतं माहिती आहे का, पाऊस आला म्हणून आपली कामं तर थांबत नाहीत. आपल्याला धुणं भांडी तर करावेच लागते, बाहेर जावं लागतं. आणि ज्यावेळेस बघा मैत्रिणींनो सिग्नल वगैरे पडतो त्यावेळेस सुद्धा आपण पाय खाली ठेवलं की पावसाचं पाणी असतं आणि त्यामध्ये जंतू असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या पायांना चिखल्या होतात. तर त्या घरगुती उपायाने कशा बऱ्या करायच्या मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता, आता कोमट पाणी घेतलेलं आहे. दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यात एक 10 मिनिटं तर असे आपल्याला पाय ठेवायचे आहेत. आणि नंतर मात्र काढून आपल्याला कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे पाय स्वच्छ आणि क्लीन करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर मी लॉंग व्हिडिओ केला आहे. अशा पद्धतीने एक चमचा आपला हळकुंड असतं त्याची बारीक केलेली आपल्याला हळद घ्यायची आहे. घरगुतीच हळद घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे हळद भिजेल अशा पद्धतीने आपल्याला खोबरेल तेल पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. बाकी काहीच टाकायचं नाही, पाणी वगैरे टाकू नका, फक्त खोबरेल तेलानेच आपल्याला हळद भिजवून घ्यायची आहे. हळद फार गुणकारी आहे. पूर्वीसुद्धा गुडघ्याला लागलं, पायाला लागलं, मुलांच्या हातापायाला जर रक्त आलं तर हळद लावा असं म्हणत होते. त्यामुळे हळद फार गुणकारी आहे. तेलामुळे मऊसूदपणा येतो. आणि बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पायांना जिथे चिखले झालेले आहे तिथे अशा पद्धतीने लावू शकता. चिखलं म्हणजे काय ठिकाणी काय जण फंगल इन्फेक्शनसुद्धा म्हणतात, पण आमच्या इथे तर चिखल्याच म्हणतात. अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्ही पायांच्या बोटांना लावून घ्या. आणि मैत्रिणी, शक्यता आहे तुम्ही रात्री झोपताना लावा, दिवसा लावू नका, कारण दिवसा आपण इकडे तिकडे फिरतो त्यामुळे त्याचा परिणाम जाणवत नाही. अशा पद्धतीने लावून तुमची गाऊन किंवा तुमचं जर साडी वगैरे खराब झाली असेल तर ते हांतरून तुम्ही झोपा, की जेणेकरून तुमचे दुसरेही कपडे घाण होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने सकाळी उठून तुम्ही धुतलं ना तर तुमचं जे काही चिखलं आहेत त्या बऱ्या होतात. असं कंटिन्यू तुम्ही 2 ते 3 दिवस करा आणि एकदा बरं झालं की परत लावू नका. तर 100% गॅरंटी देऊन सांगते तुमच्या चिखल्या बऱ्या होणार आहेत. डॉक्टरकडे जाण्याची काहीच गरज नाही मैत्रिणींनो. हळद फार गुणकारी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.